थेट आपण पुण्यामध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यामध्ये सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी म्हणून आता तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्याकडनं हालचाली सुरू आहेत। काय नेमकं ठरतं आहे? उद्या बैठक होणार आहे, ही बैठक सगळ्यात महत्त्वाची असेल। उद्याच्या म्हणजे राष्ट्रवादी एकत्र येणार का किंवा सर्वाधिकार कोणाकडे या सगळ्या निर्णयांसाठी? निश्चितच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता पुढे राष्ट्रवादीची धुरा नेमकं कोण सांभाळणार, त्यासोबतच उपमुख्यमंत्री पदावर नेमकं कोण असणार आहे या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि तशा राजकीय घडामोडी देखील मुंबईसह बारामतीमध्ये देखील होताना पाहायला मिळत आहेत। कारण राष्ट्रवादीमधलेच कार्यकर्ते आणि नेते यांची मागणी आता पुढे येताना पाहायला मिळते की सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री पदावरती राहावं आणि त्यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशा पद्धतीची भूमिका आता राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळसह अनेक नेत्यांनी या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे। त्यासोबतच बारामतीतले देखील कार्यकर्ते अशाच पद्धतीची भूमिका मांडताना पाहायला मिळतात। जर अजित पवारांनी ज्या पद्धतीने एकूण उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे, त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार देखील उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळतील। कारण सुनेत्रा पवार या देखील राज्यसभेच्या खासदार आहेत आणि त्यांनी देखील सभागृहातलं कामकाज बघितलेलं आहे। त्यासोबतच या निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांशी थेट त्यांचा संपर्क होता, संवाद होता। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते, आमदार आग्रही असल्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। आज देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही वरिष्ठ नेते आहेत, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे वगैरे इतर जे काही नेते आहेत, त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांनीच या संदर्भातला निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर त्या संदर्भात नेमकं कोण या पदावरती असणार आहे ते नाव देखील स्पष्ट करावं, अशा पद्धतीच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांच्या आहेत। त्यामुळे येत्या आज किंवा उद्या येत्या 1-2 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला ज्यांनी राजकीय सल्ला दिला ते डिझाईन बॉक्सचे मालक नरेश अरोरा हे देखील आज बारामतीमध्ये दाखल झालेला आहे। त्यांना देखील बारामतीमध्ये बोलवून घेण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांची नरेश अरोरा सध्या बारामतीतल्या सहयोग निवासस्थानी भेट घेत आहेत, त्यांच्याशी चर्चा देखील करतायत आणि यापुढची राजकीय वाटचाल, राजकीय गणित नेमकी कशी असणार आहे या संदर्भात ही चर्चा कदाचित असू शकते। आणि ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांचं नाव आता कुठेतरी समोर येताना पाहायला मिळते, त्या संदर्भात देखील कशा पद्धतीने पुढे जायचं यावर देखील चर्चा होताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भातली भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडलेली आहे की या संदर्भात आम्ही सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबियांशी चर्चा करून निर्णय घेऊ। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीने पक्षातल्या घडामोडी वाढताना पाहायला मिळतात आणि आमदारांची विधिमंडळ सदस्य जे आहेत, आमदारांची बैठक देखील लवकरच घेतली जाणार आणि त्यामध्ये गटनेता देखील निवडला जाणार, अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात आहे। आणि एकूणच सुनेत्रा पवार यांचं नाव आता जवळपास निश्चित मानलं जात आहे उपमुख्यमंत्री पदासाठी। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा देखील त्यांच्याचकडे येणार, अशा पद्धतीची एक शक्यता सध्या वर्तवली जात आहे आणि पक्षातल्या नेत्यांची देखील तशीच मागणी आहे। त्यामुळे कदाचित आज किंवा उद्या यावर देखील निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धन्यवाद एकूणच माहितीबद्दल योगेश। तर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे।